किल्ल्यांच्या दरवाज्यांना म्हणा, गडावरती हे वापरले जायचे. ही त्याची चावी आहे आणि हा की होल आहे. तर ती चावी अशी टाकल्यानंतर हा कुलूप ह्या साईडनी ओपन केला जातो. चावी काढायची आणि मग कडीमध्ये हा रॉड टाकून फिक्स केलं जायचं. मग बिना चावीचा हा कुलूप तोडता येणार नाही, कारण का हा अतिशय मजबूत आहे. मला वजनावरून कळेल. आणि याचं मेकिंग बघा, खूप हेवी असा टाळ आहे. तुम्ही बघू शकता याचं किती सुंदर असं हे केलेलं आहे. या आताच्या काळामध्ये कोणताच टाळवाला हे बनवू शकत नाही. त्या काळामध्ये कसं लोकांनी बनवलं असेल ते तुम्ही बघू शकता. खूप असं वजनदार असं टाळ आहे. आपण 21व्या शतकामध्ये आहोत, तरी पण लोकांना असं वाटतं की आताचं जे युद्ध आहे ते रॉकेट लॉन्चर आहे किंवा बंदूक आहे, ह्याचं आहे, हँड ग्रेनेड आहे. मग आता ह्या गोष्टींची गरज काय? लक्षात घ्या, शस्त्र आउटडेटेड झालेली नाहीये. त्याचा पुरावा असा आहे की कितीही सोल्जर वेल ऍडव्हान्स तरी त्यावेळी बंदुकीतल्या गोळ्या संपल्यानंतर, हँड ग्रेनेड संपल्यानंतर, ज्यावेळी हँड टू हँड कॉम्बॅटची वेळ येते, तो त्याच्या खिशाला लावलेला चॉपर काढूनच हे करतो. त्यामुळे शस्त्र कधीच आउटडेटेड होत नाही. त्याचं प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे. मग ही जी शस्त्र दिसतात ही सगळी मध्ययुगीन कालखंडातली छुपी शस्त्र. महाराजांच्या आयुष्यातील जो सर्वात मोठा इतिहास घडलेला आहे, भीम पराक्रम ज्याला आपण म्हणतो, की अफजल खानाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वंद्व युद्ध, हँड टू हँड. तिथे कुठलाही वेपन्स नाही, कुठला बॉडीगार्ड नाही. महाराजांचा शक्ती म्हणा किंवा त्यांची सगळ्या बाबतीमध्ये ते लहान होते आणि तसा अफजल खान हा धाड दिप्पाड होता. तरी महाराज इतर गैराला म्हणजे इतर कुठल्याही मावळ्याला न पाठवता स्वतः तिथे गेलेले आहेत. त्याला लिडरशिप म्हणतात. ज्यावेळी अशी काही सिच्युएशन येते ना, त्यावेळी लिडरनी मागे नाही जायचं असतं, तर पुढे जाऊन सिच्युएशनला तोंड द्यायचं असतं. तर महाराज त्या ह्याच्यातून ते शिकवत आहेत. मग त्या ऐतिहासिक युद्धामध्ये महाराजांनी वाघनखं वापरली होती. तर ही वाघनखं आहे, ही आपल्या हातामध्ये छुपी राहतात आणि पंक्चरिंग वेपन सारखे काम करतात. म्हणजे ज्यावेळी एखादी गळाभेट होऊन तो पकडतो, त्यावेळी त्याला अशा पद्धतीने मारल्या जातं. हा, आणि डाव्या हस्ताने ठेवलेला पिचवा काढून त्याचा कोथळा काढावा. लोअर ॲब्डोमेनलला कट दिला होता, त्यामुळे खालची आतडी मोठी आतडी बाहेर आली. त्या वाघनखाबरोबर जे बिचवा वापरलं होतं ते हे शस्त्र आहे. खंजिराचा प्रकार आहे. तर बिचवाचा जो पाता आहे, ती विंचवाची जी नांगी असते जराशी दुमडलेली, त्यामुळे त्याला बिचुवा असं म्हणतात. जांबिया, फिश कबत, खंजराली, हे सगळे सूर्याचे प्रकार आहे. पण हे बाहेरून जी लोक आक्रमण घेऊन आली होती, आक्रमण केले होते, ते आक्रमणकर्त्यांबरोबर आलेले आहेत. त्यामुळे हे सगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. हे सगळे सूर्याचे प्रकार.